सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी पटकन बनवायचंय आणि तेही हेल्दी, तर ही रेसिपी बेस्ट ऑप्शन आहे। याला आपण ज्वारीचे धिरडे किंवा ज्वारीचे डोसे सुद्धा म्हणू शकतो। थोडेसे पातळ केले की खायला मस्त कुरकुरीत लागतात आणि अगदी झटपट तयार होतात। चला तर मग लगेच कसे बनवायचे ते पाहूया। ज्वारीचे धिरडे करण्यासाठी इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलंय। पाव कप यामध्ये तांदळाचं पीठ घालूया। तांदळाचं पीठ घरात नसेल तर याऐवजी तुम्ही पाव कप बारीक रवा सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा धिरडे मस्त कुरकुरीत होतात। चवीनुसार मीठ घालायचंय आणि पाव कप मी इथे बारीक कांदा चिरून घेतलाय। सगळ्या भाज्या आपल्याला बारीकच चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतात। पाव कप सिमला मिरची आणि अगदी 2 चमचेच मी टोमॅटो चिरून घेतलेत। पाव कप गाजराचा कीस, 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता सगळं हे चमच्याने आधी एकत्र करून घेऊया। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी इतर भाज्या सुद्धा घालू शकता। आता व्यवस्थित हे सगळं मिक्स झालेलं आहे, तर पाणी घालायचंय। सुरुवातीला मी 1 कप पाणी घातलंय, तर या पिठाने हे पाणी लगेच शोषून घेतलंय। तर आणखी अर्धा कप पाणी घालायचंय, गरज पडेल तसं पाणी घालूया। एकदम जर घातलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते। हा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागत नाही, जेमतेम 10 मिनिटात तयार होतो आणि फक्त तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठीच नाही तर रात्रीच्या जेवणात सुद्धा बनवू शकता। कधी कधी आपल्याला फारशी भूक नसते आणि काहीतरी हलकं आणि पटकन होणारं बनवायचं असतं, त्यावेळेस तुम्ही हा बनवू शकता। मी बऱ्याच वेळेस रात्रीच्या वेळेसच बनवते। पीठ आता भिजून झालेलं आहे, अशा पद्धतीने मी भिजून घेतलंय। तर एकूण यासाठी मला 2.25 कप पाणी लागलेलं आहे। पीठ असंच ठेवायचंय, फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही। तुम्ही जर जास्त पीठ पातळ ठेवलं तर मग हे तव्याला चिकटतात आणि फार घट्टही ठेवलं तर मग नरम होतात। तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता, तर आता छान कडकडीत गरम झालेला आहे। यावर आता मी तेल घातलंय, ते सगळीकडे पसरून घ्यायचं आणि मग पीठ सोडायचं। तर इथे मी फुलपात्र घेतलंय, कडेने आधी पीठ घालायला सुरुवात करायची आणि नंतर मध्यभागी घालायचं, कारण मध्यभागी तवा खूप गरम असतो। आता गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवूया आणि याला भाजून घ्यायचंय। वरून पूर्ण कोरडा झाल्याशिवाय याला पलटवायची घाई करायची नाही आणि सुरुवातीला याला जाळी पडणार नाही। जसं जसं आपण याला भाजत जाऊ तशी तशी याला जाळी पडते। तर आता तुम्ही पाहू शकता सुरेख अशी जाळी पडली आहे। पलटून घेऊया आणि खालच्या बाजूने पण म्हणजे दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचंय। दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्या गेलं की मग काढून घ्यायचंय। तर दिसायलाच हे धिरडं एकदम मस्त भारी दिसतंय। आता आणखी एक बनवून घेऊया। तर आधी तेल लावून घ्यायचं आणि मग पीठ सोडायचं। तर पहिल्यापेक्षा नेहमी दुसरं धिरडं कधीही चांगलं होतं, म्हणजे आपण जसं जसं बनवत जाऊ तसा तसा तवा चांगला तयार होतो, गरम होतो आणि मग याला जाळी व्यवस्थित पडते। तर आता इथे दुसऱ्या धिरड्याला पण खूप सुरेख अशी जाळी पडली आहे। दोन्ही बाजूने याला पण व्यवस्थित भाजून घ्यायचंय। तर उलट सुलट करून भाजून घेतलं म्हणजे मस्त खायला कुरकुरीत लागतात। तर इथे आपलं हे दुसरं धिरडं पण झालेलं आहे। अशाच पद्धतीने आता सगळे बनवून घ्यायचेत। तर घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 7 ते 8 मी केले तसे तयार होतात। या धिरड्यासोबत शेंगदाण्याची चटणी खूप मस्त लागते। तर दह्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट तिखट मीठ घालून नंतर त्याला वरून फोडणी दिली होती। अशी चटणी बनवायला सुद्धा फार वेळ लागत नाही। तर सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट हे धिरडे आणि ही चटणी बनवता येते। तर अवश्य बनवा आणि केल्यानंतर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मात्र जरूर कळवा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।